बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर। बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। एका शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत अचानक एक चमत्कार झाला, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी ती विहीर पाहायला जमा झाली होती। एक विहीर जी बीडच्या एका छोट्याशा गावात आहे, जी विहीर दिसताना एकदम साधारण दिसते, जिच्यात थोडंसं पाणी देखील आहे, पण या विहिरीत झालेला चमत्कार गावातल्या काही लोकांना तर माहितीच नव्हता। तो गावातल्या लोकांना दाबून ठेवला होता। मग एके दिवशी एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला, तेव्हा त्याला या विहिरीपाशी असं काही जाणवलं की ज्यामुळे त्याने त्या विहिरीचा व्हिडिओ काढला। तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याआधी ती विहीर ज्या शेतकऱ्याची होती, त्या शेतकऱ्याशी त्याने संपर्क साधला। त्या शेतकऱ्याला पत्रकाराने त्या विहिरीचा व्हिडिओ दाखवला आणि मग त्यानंतर त्या शेतकऱ्याने जे गुपित उघडकीस आणलं, जो चमत्कार त्या पत्रकाराला सांगितला, तो ऐकून त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीनच सरकली। या व्हिडिओचा व्हायरल होण्याचा वेग इतका जबरदस्त होता की एका दिवसात करोडो लोकांनी या व्हिडिओचा पाहिला होता आणि त्यामुळे बीडच्या या छोट्याशा शहरात, बीडच्या या छोट्याशा गावात लाखो लोकांची गर्दी ही काही तासातच जमा झाली। मग अचानक या विहिरीत नेमकं काय चमत्कार झाला? या गावातल्या लोकांनी या विहिरीचा चमत्कार का दाबून ठेवला होता? या विहिरीच्या मालकाने म्हणजेच त्या शेतकऱ्याने विहिरीविषयी नेमकं काय सांगितलं? या विहिरीच्या चमत्काराच्या गावाला नेमका काय फायदा होतोय? या विहिरीचे रहस्य नेमकं काय आहे? का अचानक एका दिवसामध्येच या गावात लाखोंची गर्दी होत आहे? चला जाणून घेऊया या चमत्कारी विहिरीची संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक अशा रहस्यमयी चमत्कार विहीरबद्दल आपण आज माहिती घेतोय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय। या विहिरीचा व्हिडिओ जेव्हा पत्रकाराने सोशल मीडियावर टाकला, तेव्हा काही तासात लाखो लोकांची गर्दी ही विहीर पाहायला यायला लागली। बीडच्या एका छोट्याशा गावात एक शेतकरी रडत होता। त्याच्या शेतात होती खचलेली खोल विहीर। या विहिरीमध्ये एक चमत्कार होत होता। या चमत्कारामुळे गावात एक फायदा व्हायचा, त्यामुळे काही लोकांनी या विहिरीचा चमत्कार लपवून ठेवला होता। पण जेव्हा एका पत्रकाराने या विहिरीचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमुळे अक्षरशः करोडो लोकांनी हा चमत्कार पाहिला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की नुसतं विहीर पाहायला लाखोंची गर्दी जमा झाली। आता विहीर पाहायला तिकीट लावलेले आहे। सुरुवातीला हे विहिरीचे रहस्य फक्त त्या गावातल्या काही मोजक्या लोकांना माहिती होतं। पत्रकार गेला, विहीरजवळ गेला, त्याने चित्रण सुरू केलं, तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं, त्याला काहीतरी अनामिक जाणवलं। खरोखर तो दिवस साधारणच होता। एक पत्रकार काही कामानिमित्त काही शूटिंग काढायला एका शेतात गेला होता। शेतात गेल्यावर विहीर दिसली, विहिरीपाशी व्हिडिओ काढत होता। व्हिडिओ काढता काढता त्याच्या अशा काही गोष्टी लक्षात आला। त्याला वाटलं काहीतरी विचित्र असेल, पण तेव्हा त्याने त्या विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलावलं आणि त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं, त्या विहिरीचं रहस्य जे सांगितलं, ते ऐकून तो पत्रकार थक्क झाला। या विहिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली आहे। मग नेमकं या विहिरीत काय आहे? कोणता चमत्कार या विहिरीत दडलेला आहे? का हा चमत्कार लोकांनी दाबून ठेवला होता? का करोडो लोक या व्हिडिओला पाहून अक्षरशः थक्क झाले आहेत? सगळं आता उघडकीस करणार आहे। शेतकऱ्याचं रहस्य आता संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे। पहा, महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खूप विहिरी असतात। काही जुन्या असतात, काही नव्या असतात, पण जुन्या विहिरीमध्ये अनेक रहस्य दडलेले असतात। पण या चमत्कारिक विहिरीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागेल। शेतकऱ्याने जेव्हा पत्रकाराला सांगायला सुरुवात केली, त्याने सांगितलं, 10 वर्षापूर्वी माझ्याबरोबर एक अशी गोष्ट घडली होती की ज्यामुळे ही चमत्कारिक विहीर मी खोदू शकलो आणि ज्यामुळे या चमत्कारिक विहिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। अनेकदा आपण पाहतो विविध शेतामध्ये जुनी विहीर असतात। त्या शेतामध्ये, त्या विहिरीमध्ये भरपूर रहस्य दडलेले असतात। काही जुन्या विहिरीमध्ये भूत प्रेत असतात असे म्हटलं जाते, तर काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना घुंगरांचा आवाज येतो, तर काही विहिरीच्या शेजारून जाताना आपल्याला कोणीतरी थांबवतंय असाही भास होतो। काही विहिरीतून तर आपल्याला कोणी आवाज देतंय असाही भास होतो। पण ही विहीर अत्यंत वेगळी होती, बाकीच्या विहिरीपेक्षा अतिशय वेगळी। या विहिरीचं रहस्य सांगत असताना शेतकरी म्हणाला, 10 वर्षापूर्वी मी एके दिवशी माझ्यासोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे या विहिरीतला चमत्कार सुरू झाला। त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस हे जेमतेम होते। 10 वर्षापूर्वी ही विहीर त्याच्या शेतात नव्हती, शेतीला पाणी नव्हतं। त्याने बोर मारून पाहिलं, पण तिथे पदरी निराशा आली। पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला होता। तो शेतकरी सांगत होता, तो म्हणाला, 10 वर्षापूर्वी माझ्या शेतात खूप कमी पाणी पडत होतं।
पाणीच नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला एक बोर मारला. त्याच्या शेताची गरज भागत नव्हती, त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं. शेवटी त्याने एका पाणी पाजणाऱ्या तंत्र व्यक्तीला बोलवलं. त्याने पानाडी म्हणतात त्या व्यक्तीला बोलवून आणलं. तो वृद्ध व्यक्ती होता. पानाडी म्हणजे असा व्यक्ती जो की नारळाच्या मदतीने पाणी पाहतो. तो वृद्ध माणूस सरळ रेषेत त्या शेतात आला. शेतात आल्यावर त्याने एक नारळ आपल्या तळहातावर ठेवला. तो नारळ घेऊन पूर्ण शेतभर फिरू लागला. 10 वर्षापूर्वी नारळ घेऊन तो पाणी पाहणारा व्यक्ती त्याच्या शेतात फिरत होता. तो एक असा पॉईंट सांगणार होता की जिथे विहीर होणार होती आणि तीच विहिरीला चमत्कार आज संपूर्ण देश पाहणार होता. 10 वर्षापूर्वी तो पाणी पाहणारा सरळ रेषेत चालत समोर मागे रेषेत येत होता. त्यानंतर एक थोड्याशा जागेवर थांबला आणि तो तिथे गोल गोल फिरू लागला. फिरता फिरता एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला. इथे घडला तो चमत्कार. 10 वर्षापूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक वर झाले. तळहातावर अगदी ताट उभं राहिलं आणि हाच तो या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत. 10 वर्षापूर्वी या विहिरीच्या पाण्याने दिलेला पहिला संकेत. त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने तपासणी केली. तो नारळ तिथेच ठेवला आणि प्रचंड मोठी फुली मारली. एक अशी खून केली. त्याने शेतकऱ्यांना सांगितलं, ही विहीर इथं खोद, तुला जबरदस्त पाणी लागेल. ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही. संपूर्ण गावाला या चमत्काराचा फायदा होईल, कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार घडलाय. 10 वर्षापूर्वी एक वृद्ध व्यक्ती गावाला फायदा देणारी गोष्ट एक विहीर होईल असं सांगितलं होतं. मग त्या शेतकरी म्हणाला, ही चमत्कारिक विहीर म्हणजे काय? पण त्या वृद्ध माणसाने एवढंच सांगितलं, एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल होईल. ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल. शेतकऱ्याला सुरुवातीवर त्याला विश्वास काही बसला नाही. त्याला वाटलं कुठलं तरी गुप्तधन तर नाही ना, भूतप्रेत तर नाही ना, काही देवाबिवाचा प्रॉब्लेम तर नाही ना. किंवा तो वृद्ध माणूस म्हणाला, आजपर्यंत मी हजारो विहिऱ्या पाहिल्या आहे, पण मला इथे एक अनामिक अशी गोष्ट दिसली आहे. तो वृद्ध म्हणाला, माझ्या अनुभवातून मी सांगतोय, ही विहीर चमत्कार करेल. ही घटना होती 10 वर्षापूर्वीची, ज्या दिवशी शेतकऱ्याला एका तज्ज्ञाने पाणी सांगितलं होतं. त्यावेळेस त्या विहिरीच्या चमत्काराचे संकेत देखील त्या वृद्ध व्यक्तीने सांगितले होते. पुढे झालं असं, काही गावाचं भलंच होईल ऐकून शेतकऱ्याला थोडासा आनंद झाला. त्याने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. पैसे नव्हते. सरकारी योजनांचा शोध घेतला. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली. विहीर पूर्ण खोदण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने विहीर खोदण्याचं काम सुरू केलं आणि इथेच त्याला रहस्य व्हायला सुरुवात झाली. पहिल्या वेळेला ते एक रहस्य झालंच होतं, पण त्याचा उत्साह दुप्पट झाला. शेतकऱ्याने उसने पैसे घेतले, खोदकाम सुरू केलं, नातेवाईकांची मदत घेतली. 10 फूट साधारणपणे विहीर खोदल्यानंतर तिथे एक मोठा खडक लागला. त्यावेळेस घडला दुसरा मोठा चमत्कार, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालं असं, विहीर खोदताना त्या शेतकऱ्याला अशी काही गोष्टी समजल्या, ते त्याला पाहून विश्वासच बसला नाही. जेव्हा ते विहीर खोदत होतं तेव्हा स्फोटची तयारी झाली होती. स्फोट वायर जोडल्या गेल्या. फक्त 2 बटन दाबायची होती. पहिलं बटन दाबलं, आता 2 सेकंदात स्फोट होणार होता. दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र गोष्ट घडली. तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या एका कडुलिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जोरात उडू लागला. त्याने आवाज इतका मोठा झाला की दुसरं बटन दाबायचं राहून गेलं आणि त्यांना वाटलं की कोणीतरी प्राणी विहिरीत पडला का काय. ते पक्षी बघायला किंवा प्राणी पडला का पाहायला आले, पण तिथे जाऊन बघितलं तर त्या विहिरीत काम करणारा एक माणूस विहिरीतच राहून गेला होता. तो वर येण्याचा प्रयत्न करत होता. तो अगदी पोटाच्या वर उभा होता. पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला नाही, तर त्याचा जीव तिथेच गेला असता. हा होता त्या विहिरीचा दुसरा चमत्कार. 10 वर्षापूर्वी विहीर खोदत असताना हे 2 चमत्कार झाले, पण कोणाला माहिती नव्हतं की 10 वर्षानंतर म्हणजे आज या विहिरीचा व्हिडिओ व्हायरल होणार होता. 20 फूट विहीर खोदली आणि विहिरीला पाणी लागलं, पण खरंच हे खूप कमी होतं पाणी. शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला, पण त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानी घुमले. 10 वर्षापूर्वी ज्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं, त्या वृद्धाचे शब्द त्याला आठवले की ही विहीर एक दिवस चमत्कार करेल. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. एका वर्षी त्या काळात त्या भागात प्रचंड असा दुष्काळ पडला. शेतकऱ्याला निराश होऊ लागला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतं तर काय, त्याच्या विहिरीचं थोडं पाणी वाढलं. हे होतं त्याचं दुसरं आणि तिसरं रहस्य. प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीचं पाणी कमी व्हायचं, पण ती पूर्ण कोरडी कधी पडायची नाही. आता तो खरा चमत्कारचा क्षण जवळ आला होता, ज्यावेळेस तो पत्रकार त्या विहिरीजवळ येऊन त्या विहिरीचे चित्रीकरण करत होता. त्यावेळेला शेतकऱ्याने चमत्कार उघडीस केला. पण 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. विहीर अजून महाराष्ट्रभर तिची माहिती नव्हती. हळूहळू या विहिरीचं पाणी कमी व्हायला सुरुवात झाली. एक पाणी तज्ज्ञांना शेतकऱ्यांनी बोलवलं. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पाणी तज्ज्ञांना बोलवलं. त्यांनी सांगितलं, मला विहिरीचं माझं पाणी पुरत नाही. शेतकरी म्हणाला, मला काहीतरी असं करून द्या जेणेकरून माझ्या विहिरीचं पाणी वाढेल. त्यावेळेस पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला की बोर मारा. आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेले. दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा चमत्कार घडला, जो 2 वर्षापूर्वी घडला होता, जो व्हायरल होत आहे. 2 वर्ष वाट पाहणे गरजेची होती. विहिरीचं पाणी चक्क 50 ते 60 फूटवर आलं होतं.
आणि हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं. संपूर्ण गावात दुष्काळ होता. कुठे प्यायला पाणी नव्हतं. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची होती. सगळ्या गावात दुष्काळ पडला होता. विहिरीला प्रचंड पाणी, त्यावर शेतकऱ्याचा ऊस लावायचा. शेतकऱ्याचा ऊससुद्धा पूर्ण व्हायचा. पण पूर्ण गावात पाणी नसताना त्या एका शेतकऱ्याच्या विहिरीला भरपूर पाणी असायचं. संपूर्ण शेतीला पाणी दिलं. आश्चर्य म्हणजे एवढं पाणी देऊन ते संपत नव्हता. आता ही विहीर जीवनदायी विहीर म्हणून जाणवू लागली. विहीर जीवनदायी विहीर म्हणून ओळखू जाऊ लागली. तेव्हा आजपर्यंत या विहिरीचं पाणी कधीच कमी झालं नाही. ही विहीर इतकी प्रसिद्ध झाली. विहिरीची चर्चा आता सगळ्या गावामध्ये पसरली आहे. गेल्या 5-6 वर्षापासून संपूर्ण गावाला ही विहीर त्या ठिकाणी पाणी पोहोचवत आहे. अशा प्रसिद्धीमुळे ऐकून हे चित्रपट जे पत्रकार जो आहे तो पूर्णपणे गोंधळा होता. त्या दिवशी जे वीर आहे त्या शेजारी गेला, त्याने त्याचे चित्रकरण केले. तेव्हा त्या मुलांना त्यांना सांगितलं की आम्ही हे या विहिरीचे पूर्णपणे 4 बोर मारले आहेत. या विहिरीला 12ही महिने आता पाण्याची कमी नसतं. गावात कुठल्याच विहिरीला पाणी नसतं, पण या विहिरीला पाणी हमखास असतं.